एक शास्त्रभाग प्रियांनो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय. रोमकरासपत्र याचा 3रा अध्याय. एक पासून प्रियांनो आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे, परंतु यापैकी प्रियांनो मला तुमच्या सर्वांचं लक्ष जे आहे ते 4थ्या वचनाकडे लावायचं आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे 4थं वचन, रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन म्हटलं आहे, कधीच नाही, देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रातही लिहिलेले आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरतोस आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावला. शास्त्र म्हणत आहे की देव खरा आहे आणि मनुष्य खोटा ठरो. देव खरा आणि मनुष्य खोटा. आज प्रियांनो बाप्तिस्मेच्या निमित्ताने माझा संदेश मी बदलला. जो मागच्या आठवड्यात मी घेतला होता की तो घरात आहे, म्हणजे येशू ख्रिस्त घरात आहे, याच्यावर मी घेतलं होतं. परंतु आज या निमित्ताने प्रियांनो आपण वेगळा शास्त्रभाग घेत आहोत. तर शीर्षक माझं आज या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की तुम्ही कशावर विश्वास ठेवत आहात. तुम्ही कशावर विश्वास ठेवत आहात म्हणजे तुमचा विश्वास काय आहे. एका बाजूला पवित्र शास्त्र आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियांनो परंपरा आहेत. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत असतं आणि परंपरासुद्धा काही वेळेला प्रियांनो माणसं पाळत असतात. आणि या दोघांपैकी आपण एकच कुठली तरी गोष्ट करणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे, आणि ती म्हणजे देवाच्या वचनावरती आपण विश्वास ठेवावा. देवाचं वचन सांगत असेल तर करावं. परंपरा जर म्हणत असेल तर प्रियांनो ती माणसाने घडवलेली आहे, त्याकडे प्रियांनो आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. काही गोष्टी परंपरेमध्ये चांगल्या आहेत, पण त्या वचनाच्या विरोधामध्ये जर असतील तर प्रियांनो आपण ते कधीच करायला नको. आणि मागच्या शुक्रवारी जसं स्त्रियांची या ठिकाणी चांगल्या रीतीने अभ्यासपूर्वक चर्चा झाली आणि पैंजण आणि जोडवे ख्रिस्ती स्त्रियांनी घालावीत का नाही यावरती प्रियांनो त्यांचं मत मांडलेलं आहे. ते नंतर तुम्ही ऐकणारच आहात. परंतु माझ्यासाठी आज मी काही वेगवेगळे मुद्दे मांडत आहे बाप्तिस्मेच्या निमित्ताने. आणि म्हणून जसं पौलाने देखील रोमच्या मंडळीला या 3ऱ्या अध्यायामध्ये जसं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देव खरा आणि मनुष्य खोटा ठरो. आपण कितीही प्रियांनो चांगलं म्हणू, आपण किती म्हणू की चांगली परंपरा आहे, माणसांनी बनवलेली आहे, माणसांनी त्याच्यातून चांगलं कल्याणकारक गोष्टी होत आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपण लक्ष द्यायला पाहिजे की देवाचं वचन आपल्याला नक्की कशाबद्दल सांगत आहे. आणि म्हणून माझा सगळ्यात पहिला मुद्दा आज याच्यामध्ये आहे, एका बाजूला देव सांगतो आणि दुसऱ्या बाजूला माणूस सांगत आहे. तर यामध्ये बाप्तिस्मा झालेल्या लोकांचं पतन होऊ शकतं. बाप्तिस्मा झालेल्या लोकांचं पतन होऊ शकतं कारण ते पृथ्वीवरती अजूनही आहेत. आपला बाप्तिस्मा झाला याचा अर्थ असा होत नाही की आपण पाप करणार नाही. पाप होऊ शकतं. प्रश्न असा आहे की जर ख्रिस्ती माणसाचा बाप्तिस्मा झाल्यानंतर देखील जर पतन होत असेल तर त्याने आपलं तारण गमावलं आहे का? त्याने आपलं तारण गमावलं आहे का? किती जणांना वाटतं तारण गमावलेलं नाही? किती जणांना वाटतं तारण गमावलेलं नाही? त्याचा एकदा बाप्तिस्मा झाला आहे, प्रभूची कृपा त्याला मिळालेली आहे आणि त्याचं तारण आता गमवू शकणार नाही. किती जणांना वाटतं तारण गमावलेलं नाही? तारण फिक्स आहे, स्वर्गातली जागा फिक्स आहे. किती जणांना वाटतं तारण गमावलं आहे, त्याने पाप केल्यानंतर तारण गमावलेलं आहे आणि आता तो स्वर्गात जाऊ शकत नाही? किती जणांना वाटतं असं? कॉन्फिडन्स नाही? 1 2 3 4 5 6 7 ओके 8
कॉन्फिडन्स नाही. 9 बाकीच्यांचं काय तळ्यात मळ्यात. मला वाटतं एकदा मी यावरती संदेश घेतलेला आहे की आपण आपलं तारण गमावतो का. आणि त्यामध्ये प्रियानो मी दिलं होतं की ख्रिस्ती मनुष्य जरी त्याचा बाप्तिस्मा झालेला आहे म्हणून त्याला तर खरं ख्रिस्ती म्हणतात, तो ख्रिस्ती घरामध्ये जन्मला म्हणून तो ख्रिस्ती होत नाही. आज बाप्तिस्मे होणार आहेत, ही जरी मुलं मोठी आहेत, मुलं आणि मुली मोठी आहेत, त्यांचा बाप्तिस्मा होणार आहे, त्यांचे आईवडील ख्रिस्ती आहेत, परंतु याचा अर्थ ते ख्रिस्ती आहेत असं नाही. ते आज बाप्तिस्मा झाल्यानंतर ख्रिस्ती होतील, त्यांना ख्रिस्ती म्हणवता येणार नाही, ते अजून ख्रिस्ती नाही. हां, याचा अर्थ असं नाही की आपण त्यांना जुमानत नाही. ते कागदोपत्री त्यांना आपण म्हणतो असोसिएट मेंबर्स. असोसिएट मेंबर म्हणजे काय? होय, आमचे आहेत, पण पूर्ण सभासद नाही आहेत. आज त्यांचा बाप्तिस्मा झाल्यावर ते पूर्ण सभासद म्हणून त्यांना ग्रहण केलं जाईल मंडळीमध्ये. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की असं केल्यानंतरसुद्धा ते आपलं तारण गमावू शकतात का? आज त्यांनी पश्चाताप केलेला आहे, आज त्यांचा बाप्तिस्मा होणार आहे, सर्वांसमोर ते साक्ष देत आहेत की माझ्या जीवनामध्ये जे काय मी पाप केलेलं आहे त्या सर्व गोष्टी देवाला कबूल केलेल्या आहेत, पश्चाताप केलेला आहे आणि येशू ख्रिस्तच माझा देव आहे. त्या येशू ख्रिस्ताला सोडून मी दुसऱ्या कोणत्याही देवावर विश्वास ठेवत नाही, असं आपल्या अंतःकरणातून त्यांनी प्रियांनो निश्चय केलेला आहे. आणि तो निश्चय दाखवण्यासाठी आज पाण्यामध्ये ते बाप्तिस्मा घेणार आहेत. एक प्रतीक आहे, ते एक प्रतीक आहे. त्यांचं परिवर्तन आधीच झालेलं आहे, त्यांनी क्षमा आधीच मागितलेली आहे, त्यांना देवाची कृपा आधीच मिळालेली आहे. पाण्यामध्ये जाऊन फक्त एक प्रतीक दाखवणार आहेत. बाप्तिस्मा म्हणजे पाण्यात गेल्यानंतर आता ते शुद्ध होतील असं नाही आहे. पाण्यात गेल्यानंतर शुद्ध होतील आणि बाहेर आल्यानंतर आता हो, बाहेर आल्यानंतर एक नवीन मनुष्य ते म्हणून प्रियांनो ग्रहण करत आहोत आपण त्यांना, किंवा ते सुद्धा लोकांना साक्ष देत आहेत. पण असं केल्यानंतरसुद्धा ख्रिस्ती म्हणून जगत असताना पुढे जाऊन त्यांच्याकडून म्हणा किंवा बाकीच्यांकडून किंवा आपल्याकडून जर कुठलं पाप घडलं, मुळात पाप करू नये असं देवाची अपेक्षा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र व्हा, त्या मार्गामध्ये राहा. कदाचित यदाकदाचित काहीतरी पाप घडलं तर प्रियांनो आपलं तारण जे आहे आपण तोपर्यंत गमावलेलं आहे जोपर्यंत आपण पश्चाताप करून देवाला कबूल करत नाही की मी चुकलो आहे म्हणून. मागच्या रविवारी एका तरुणाबरोबर मी बोलत होतो आणि त्याने मला सांगितलं की पाळकसाहेब, असे काही मित्रमंडळी आहेत माझ्या अवतीभोवती की ते म्हणतात नाही, तारण फिक्स आहे, तारण फिक्स. एकदा का तुमचा बाप्तिस्मा झाला, एकदा का तुम्ही प्रभूचा स्वीकार केला, तर तिथून पुढं तुम्ही कसंही जीवन जगला तरी तुमचं स्वर्गातलं स्थान तुम्ही गमावणार नाही, तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. दिस इज अ फॉल्स डॉक्ट्रिन. हा चुकीचा सिद्धांत आहे, बायबल याला परवानगी देत नाही. त्यासाठी प्रियांनो बायबलमध्ये वेगवेगळी वचनं आहेत. आणि म्हणून माझं शीर्षक जे मी तुम्हाला या ठिकाणी म्हणत आहे की आपण नक्की कशावरती विश्वास ठेवत आहोत. आज जरी यांना मी बाप्तिस्मा दिला, या तरुण तरुणींना किंवा बाकीच्यांचं देखील बाप्तिस्मा झालेला आहे, पण पुढे जाऊन त्यांनी जर कुठलं पाप केलेलं आहे तर ते तारण गमावलेलं आहे. ते तोपर्यंत गमावलेलं आहे जोपर्यंत परत एकदा पापांची क्षमा ते मागत नाहीत, देवाला समर्पण करत नाहीत, तोपर्यंत तारण गमावलेलं आहे. आता मला हा प्रश्न तोच विचारायचा आहे प्रियांनो की किती जणांचा, अगदी प्रामाणिकरीतीने उत्तर द्या. आणि मी हे प्रश्न तुम्हाला कदाचित 2 ते 3 वेळा हात वर करायला लावेल. किती जणांचा लहानपणी बाप्तिस्मा झालेला आहे? लहानपणी, अगदी प्रामाणिकरीतीने. ओके, थँक्यू. आता मला विचारायचं आहे, किती जणांचा 15 वर्षाच्या आसपास बाप्तिस्मा झालेला आहे? 15 वर्षाच्या आसपास. ओके. 20 वर्षाच्या आसपास? 20 वर्ष. गुड.
हाही संख्या जास्त आहे. 25 वर्ष, 25 वर्षाच्या आसपास. ओके, माझं 20 वर्षाच्या आसपास होता. 25 वर्ष. 30 वर्षाच्या आसपास, 30 वर्षाच्या आसपास. ओके, बाहेर पण आहेत. 35 वर्ष, 35 वर्ष. गुड. 40 वर्ष कोणी नाही. 45 कोणी नाही. 50 कोणी नाही. 55 कोणी नाही. 60, 65, 70. हात कोणाचे जास्त दिसले बघितलं का तुम्ही? हात कोणाचे जास्त दिसले? मला वाटतं जे 20, 15, 25चा आकडा जो आहे त्याच्यात जास्त होते कम्पॅरेटिव्ह लहान मुलांचं. लहान असताना ज्यांचे बाप्तिस्मे झाले. मी हे म्हणत नाही की लहानपणी झाला म्हणून तुम्ही देवाला ओळखत नाही. तुम्ही उलट देवाला जरी त्यावेळेला ओळखलं नाही, पण कालांतराने कुठंतरी तुम्ही त्या प्रोग्रेसमध्ये, त्या मार्गामध्ये राहिलात आणि म्हणून खरं आज तर तुम्ही चर्चमध्ये दिसत आहात. काही जण आहेत की त्यांचा लहानपणी बाप्तिस्मा झाला आणि मग ते आज चर्चमध्ये पण नाही आणि त्यांना देवाबद्दल काही वाटत नाही आहे. मुद्दा हा म्हणायचा आहे मला, तारण ज्यांना प्रियांनो खऱ्या अर्थाने कळालेलं आहे, पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार केलेला आहे, असं जो वयोगट, मग तो समजदार असला पाहिजे. मग तो 10 वर्षाच्या पुढं असू द्या, 15 असू द्या, 20 वर्षाचा असू द्या, समजदार झालेले आहे, त्यांना समजलेलं आहे. ते लोक खबरदारी घेतात की आपलं तारण आपण गमावू नये म्हणून, आपण ते सांभाळावं, आपण कुठलेही पाप करू नये. एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे प्रियानो की कदाचित एखादा व्यक्ती, ख्रिस्ती व्यक्ती पाप करेल. मुळात देवाची अपेक्षा आहे की ख्रिस्ती झाल्यानंतर त्या मनुष्याने पाप करू नये, आणि ख्रिस्ती झाल्यानंतर कदाचित त्याच्याकडून जर पाप घडेल तर खरा ख्रिस्ती त्यालाच म्हणता येईल की जो ताबडतोब देवाकडे त्या पापांची क्षमा मागतो. पण त्या पापामध्ये तो रेंगाळत बसत नाही. तो खरा ख्रिस्ती व्यक्ती आहे. पापामध्ये रेंगाळत जर बसलेला आहे तर त्याने प्रभूला ओळखलेलं नाही. ज्याने ताबडतोब पापांची क्षमा मागितलेली आहे त्याला देव चांगला कळलेला आहे, आणि म्हणून त्याच्याकडून जरी नकळत किंवा कळत झालेलं आहे पाप, तो लगेच देवाला क्षमा मागतो, कारण देवाचं भय त्याला आहे. पापामध्ये प्रियानो जो व्यक्ती राहतो, पापातून बाहेर येत नाही, लोळत राहतो त्याच्यामध्ये, तो देवाला पण ओळखत नाही आणि त्याला देवाची सुद्धा भीती नाही आहे प्रिया. असा व्यक्ती आपलं तारण खात्रीने गमावू शकतो किंवा गमावलेलं आहे त्याने. जर त्या काळामध्ये त्याचा जर मृत्यू झाला तर तो स्वर्गात जाणार नाही. पहिलं पुनरुत्थान ज्या वेळेला होईल त्यावेळेला प्रियानो तो उठणार नाही, असं मी नाही सांगत, पवित्र शास्त्र बायबल सांगतं प्रिया. तो उठेल, त्याचं पण पुनरुत्थान होईल. पण कधी होईल माहिती आहे का त्या माणसाचं पुनरुत्थान? दुसऱ्या पुनरुत्थानाला, न्यायाच्या दिवशी. सगळ्या जगातल्या लोकांना देखील त्या ठिकाणी प्रियानं उठवलं जाणार आहे आणि त्यांचा न्यायाचा दिवस समोर येईल. त्यावेळेला तो व्यक्ती उठवला जाईल. तो कितीही म्हणेल की नाही, मी तर एवढ्या मोठ्या मंडळीचा पाळक होतो, मी एवढ्या लोकांना बाप्तिस्मा दिले, मी एवढे तुझे उपदेश केले आणि चमत्कार केले, तो पाळक का असू द्या प्रियानो, त्याच्यावर न्यायनिवडाचा प्रसंग येणार आहे. पण ज्यांनी प्रियानो ताबडतोब प्रभूचा स्वीकार केल्यानंतर, जरी पाप झाल्यानंतर प्रभूकडे कबूल केलेला आहे, त्या व्यक्तीला प्रियानो आपण म्हणू तो ख्रिस्ती मार्गाच्या प्रगती पथावर आहे. म्हणजे तारण त्या ठिकाणी प्रियानो हे गमावलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी एक वचन प्रियानो आपण काढूया. जर 2 पेत्र आपण काढलं, 2 पेत्र त्याचा 1 अध्याय, 2 पेत्र आणि त्याचा 1 अध्याय. दुसरे पेत्र याचा 1 अध्याय 5 वचनापासून प्रियानो मी तुमच्यासाठी वाचते. पेत्र काय म्हणत आहे? 2 पेत्र 1 अध्याय. याच कारणास्तव
तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असेल तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हाला करतील. ज्याच्या अंगी ते नाही तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही. सर्वात चांगलं आणि सुंदर वचन प्रियानो या ठिकाणी ह्या वचनावरून समजतं आपल्याला की ख्रिस्ती मनुष्य, मग तो कितीही मोठ्या पाळकाकडून बाप्तिस्मा झालेला व्यक्ती असू द्या, काही लोकांचा हट्टपणा असतो कधी कधी, त्या मोठ्या मंडळीचे पाळक, अहो त्यांची एवढी मोठी प्रचारसभा, त्या पाळक साहेबांकडून माझा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्मा कोणी देतं आहे प्रियानो? व्यक्ती तो महत्त्वाचा आहे जो बाप्तिस्मा घेतो आणि त्यानंतर त्याचं ख्रिस्ती जीवन तो कसं जगत आहे. तो पतन होऊ शकतो, पण पतन झाल्यानंतर प्रियानो ताबडतोब प्रभूला कबुली करणं फार गरजेचं आहे. आणि तसं जर नाही केलं तर पेत्र या ठिकाणी म्हणत आहे प्रियानो, आणि ते वचन 9 वचनामध्ये प्रियानो तो म्हणत आहे, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडलाय. त्याला माहिती आहे की मी एक वेळ अशी होती की मी पापी होतो आणि त्या पापाच्या दलदलीतून मला प्रभू येशू ख्रिस्ताने सोडवलेलं आहे. वधस्तंभावरती आपला प्राण दिला, त्याचं रक्ताचं शिंपडण माझ्यावर झालेलं आहे, मी शुद्ध केलेलं आहे. त्याला विसर पडलेला आहे त्या गोष्टींचा. मी किती घाणेरडा होतो, मी किती वाईट होतो. प्रत्येक माणसाला याची जाणीव असणं गरजेचं आहे. पाप आठवत बसू नका, मी किती घाणेरडे पापं केलेली आहेत ते आठवत बसू नका. त्या पापांची गणना करायला नाही सांगितली देवाने. तुमची ती पापं, जुना करार म्हणतो प्रियानो, लाखेसारखी लाल असली तरी बर्फासारखी, म्हणजेच काय, लाखेसारखी लाल असली शुभ्र करून टाकेल. देवाने सुद्धा प्रियानो ते पुसून टाकलेले, तो पण आठवणार नाही, तो पण आठवणार नाही तुमची पापं. पण आपली परिस्थिती कशी होती त्यावेळेला याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. मी कसा होतो, मी कशातून बाहेर आलेलो आहे याबद्दलची प्रियानो गोष्ट त्या माणसाला विसर पडलेला आहे. आणि पेत्र म्हणून म्हणत आहे की जर त्याने ह्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये सातत्य ठेवलं नाही, कशाबद्दल, की आपल्या विश्वासात, आता विश्वास आहे तो मोहरीचा, काही लोक म्हणतात मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे बास झाला. नाही बाबा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर होय तू डोंगराला समुद्रात जाऊन पड अशी आज्ञा केल्यानंतर तो पडणार आहे म्हटलेलं आहे. पण त्याच मोहरीच्या दाण्याबद्दल येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं आहे की तो मोहरीचा दाण्या पडल्यानंतर त्याचं झाड होतं, त्या झाडावरती पक्षी येऊन राहतात. आणि म्हणून प्रियानो तो म्हणत आहे की तो फक्त तेवढाच मोहरीचा दाणा असून उपयोगाचा नाही, त्याच्यामध्ये प्रियानो प्रगती दिसली पाहिजे, फळ आणणारे तुम्ही व्हायला पाहिजे. आणि म्हणून कॉन्स्टंट लाईन, एक सारखी रेग विश्वासाची असू देऊ नका. त्याच्यामध्ये प्रियानो वाढ दिसली पाहिजे. आणि म्हणून ती वाढ काय म्हणत आहे तो या वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रियानो, 5वं वचन म्हटलेलं आहे, या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करा. छळाच्या परिस्थितीमध्ये प्रियानो पेत्राने
आपल्यापेक्षा भयंकर परिस्थिती होती. आज जशी परिस्थिती प्रियांनो आपल्याकडं आहे, ख्रिस्ती लोकांची आहे, मणिपूरमध्ये आहे, किंवा काही ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थितीमध्ये पत्र हे लिहिलेलं आहे. विश्वासणाऱ्यांना प्रियांनो तो प्रोत्साहन देत आहे. तुम्ही छळाला सामोरे जातात, तुमचे प्रियजन मरण पावलेले आहेत, मारले गेलेले आहेत, ठार केलं त्यांनी विश्वासासाठी, पण तुम्ही मात्र काय करा, तो म्हणत आहे याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करा आपल्या विश्वासात सात्विकतेची, आणि सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची, आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. एका वेळेला सगळं काही हे होणार नाही. तुमची वाढ याच्यामध्ये दिसू द्या. विश्वासानंतर या गोष्टी यायला पाहिजे. आपला ख्रिस्ती लोकांचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की एक क्षुल्लक विश्वास, जो सुरुवातीला क्षुल्लक नाही म्हणणार, पण छोटा विश्वास धरून ठेवला प्रियांनो, पण त्याच्यामध्ये वाढ होत नाही आहे. आणि म्हणून आपण आहे तसेच आहोत. आपण आहे तसेच आहोत. त्याच्यामध्ये काही आपण उन्नती केली नाही. झालो ख्रिस्ती, बाप्तिस्मा झाला, संपलं माझं काम, मला आता काही करायची गरज नाही. तिथंच आपण थांबलेलो आहोत. पण इथं प्रियांनो सांगत आहे तो, आणि ह्या जर गुणांना त्या व्यक्तीमध्ये नसतील तर पुढे पेत्र म्हणत आहे 8व्या वचनामध्ये, कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असेल तर. तुमच्याकडे पण तसंच आहे का बायबलमध्ये? 8वं वचन काय म्हटले प्रियांनो? कोणी वाचा मोठ्याने 8वं वचन. होय, थँक्यू, फार महत्त्वाचं आहे. ते गुण वाढते असेल तर निष्क्रिय आणि निष्फळ ठरणार नाही. निष्क्रिय म्हणजे काय? हा कॅमेरा जर अभिज्ञाने हात लावला नाही, कोणीच हात लावला नाही, हा ड्रम कोणीच हात लावला नाही, हा निष्क्रिय हजारो वर्ष इथंच पडून राहील. त्याला जीव नाही आहे, निष्क्रिय येतो. आणि निष्फळ म्हणजे काय? ज्याला फळ लागलेलं नाही, निष्फळ. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? ज्याला फळ लागलेले नाहीत अशा फांद्या तोडून टाका, तो म्हणतो. गमावलं का तारण? तारण गमावलं. नुसता विश्वास धरून उपयोगाचा नाही आहे प्रियांनो. वाढत असणं गरजेचं आहे. विश्वासात वाढा, वचन वाचा, प्रार्थनेमध्ये वाढा, देवाच्या सेवा कार्यामध्ये वाढत जा. हे ख्रिस्ती लोकांचं प्रियांनो सगळ्यात मोठं थांबलेलं प्रियांनो क्रिया आहे. मंडळ्या प्रियांनो त्या पुढं जातच नाहीत. एकदा बाप्तिस्मा झाला, संपलं. मी काही वेळेला सांगत असतो, बाप्तिस्मा करणारा, बाप्तिस्मा ज्याचा झाला नाही ते मागे बसलेले असतात, आणि बाप्तिस्मा झाला की त्याला वाटतं माझी जागा आता मागच्या बेंचवरून पुढच्या बेंचवर आली, बस संपलं. बाबा तुझी जागा तिथं नाही, त्यावरून इथं आला, पण इथून तुला इथं यायचं आहे, तुला इथं उभं राहायचं आहे. या तिघांना पण क्लासेस घेत असताना मी सांगितलं, एका संदेशाची तयारी ठेवायची. एक संदेश तुम्हाला याच वर्षामध्ये तुम्हाला एक संदेश इथं उभं राहून द्यायचा आहे मंडळीला. आणि माझी खात्री प्रियांनो, कारण त्यांना जे शिकवलं आहे मी, ते खात्रीने प्रियांनो त्यांच्यामध्ये वाढ होणार. मी नुसतंच त्यांना असं काही सांगितलेलं नाही आहे. त्यांना काय स्तोत्र 23 म्हणायला लावलं नाही, त्यांना काय फक्त प्रभूची प्रार्थना म्हणायला लावली नाही, त्यांना काय 10 आज्ञा फक्त सांगितले नाही. त्यांच्या डोक्यामध्ये मी सुद्धा घुसलेलो आहे आत्म्याबरोबर प्रियांनो, आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी आत्मा अंतःकरणामध्ये काम करेल आणि खात्रीने प्रियांनो ते देतील. माझा मुद्दा सांगायचा आहे, आपली जागा फक्त प्रियांनो बेंचेसवरून बदलू नका. बेंचवरून प्रियांनो ती समोर आणा, इथून प्रियांनो बाहेर जा. त्याला म्हणतो प्रियांनो आपण काय, ज्याच्या आपला प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यामध्ये हे गुण असून ते वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी
तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे तुम्हाला करील. आणि 9 वचन म्हटले, ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, दूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. पेत्र त्यांना म्हणत आहे, म्हणून 10व्या वचनामध्ये, बंधूंनो, तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ धरण्यासाठी विशेष काय करा? विशेष बेंचवर बसा, हां, खुर्चीवर बसा, झोपा, विशेष नाही, प्रयत्न करा. प्रयत्न करायला पाहिजे प्रियानो. आणि जे प्रयत्न करतील प्रियानो, देव त्यांचा उपयोग कशा रीतीने करून घेईल प्रियानो, काहीच सांगता येत नाही. जे प्रभूमध्ये वाढत आहेत प्रियानो. आणि लक्षात घ्या, म्हणून आपण प्रियानो या ठिकाणी जे आहोत ते एकाच गोष्टीसाठी असतो. रविवारच्या दिवशी आपण देवाचं वचन शिकतो आणि आठवड्यामध्ये प्रियानो जाऊन कुणाला ना कुणाला तरी ते सांगायला पाहिजे. म्हणून रविवारच्या दिवशी आपण एकत्र येत आहोत. देवाची उपासना तर आहेच आहे, पण वचनाला देखील त्या ठिकाणी प्रियानो जागा आहे. आणि म्हणून मुद्दा आज जो सुरू झालेला आहे, तुमचा विश्वास काय आहे किंवा तुमचा विश्वास कशावर आहे, पडताळून पाहणं गरजेचं आहे. बाकीचे बरेच लोक काही तुम्हाला सांगतील, पण प्रियानो जे वचन बायबल मला शिकवतं आहे, माझं बायबल, ते मी तुम्हाला प्रियानो सांगत आहे. बाकीचे प्रियानो कशासाठी ते तारण गमवतील का नाही याच्याविषयी प्रियानो तुम्हाला दुसरं काहीतरी सांगतील, नाही गमवणार म्हणून. पण लक्षात घ्या, आपण तारण गमवू शकतो, पण पेत्र आपल्याला सांगत आहे, होय तारण गमवू शकतो, पण तो परत एकदा मिळवू शकतो. आणि सातत्याने त्या मार्गामध्ये प्रियानो आपल्याला राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रियानो याच्यामध्ये आहे की आपलं बाप्तिस्म्याचं जो विधी आपण या ठिकाणी म्हणत आहोत. आता काही लोक त्याला वेगवेगळ्या रीतीने म्हणतील, परंतु बाप्तिस्म्याच्या विधीबद्दल चर्च ऑफ द नॅझरीन याच्यामध्ये प्रियानो खास विशेष गोष्ट म्हटलेलं आहे, ज्याला आपण आपलं बंधारण पुस्तक विश्वासाची तत्त्व जी आहेत त्यामध्ये प्रियानो काय म्हटलेलं आहे. जर आपण मत्तय 28 काढलं, मत्तय शुभवर्तमान त्याचा 28वा अध्याय, तर सगळ्यात सुरुवातीलाच शेवटच्या भागामध्ये प्रियानो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. 19 पासून कोणी वाचेल? 19 वचन वाचा. येस, पहिलं काय करायला सांगितलंय? बाप्तिस्मा द्या. काय सांगितलंय तुमच्या बायबलमध्ये? आधी काय करा? त्यांना शिष्य करा. शिष्य कसं काय होतील प्रियानो? शिष्य म्हणजे आज ही मुलं मुली की जे बाप्तिस्मा घेणार आहेत त्यांना फक्त मी 10 दिवसाचेच क्लास घेतले नाही. 10 दिवसापेक्षा जास्त झाले, मला वाटतं. किती दिवस झाले? महिना झाला असेल मला वाटतं. मला पण मध्ये वेळ नव्हता काही, आणि त्यांचे पण काही प्रश्न होते. ते प्रश्नांना वेगवेगळ्या रीतीने प्रियानो उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ते शिष्यत्वामध्ये होते. त्यांच्या डोक्यातले प्रश्न, काही प्रियानो डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि त्याही पण आधी ते चर्चमध्ये येत होते, बसलेले आहेत, भक्तीमध्ये आहेत, संदेश ते ऐकत आहेत. ते स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य बनवण्याच्या प्रयत्नामध्ये होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे प्रियानो त्या ठिकाणी, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस आधी शिष्य करा त्यांना, आणि मग म्हटलेलं आहे त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने काय द्या? आता बाप्तिस्मा द्या. आणि मग पुढं परत काय म्हटलेलं आहे? येस. आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते तुम्ही जाऊन काय करा? पाळावयास. घड्याळाचं चित्र लक्षात घ्या. घड्याळाचं चित्र. इथं किती वाजलेत? 12. इथं किती वाजलेत? 6.
12च्या ठिकाणी प्रियानो आपण म्हणत आहे, इथं म्हणत आहे त्यांना शिष्य करा, बाप्तिस्मा द्या. खाली आपण येतो 6 वाजता. 6 वाजता तो काय म्हणत आहे त्या ठिकाणी त्यांना? बाप्तिस्मा द्या. इथं शिष्य करा, इथं बाप्तिस्मा द्या. शिष्य करताना त्यांना शिकवलं का काही? शिकवलं. शिष्य करताना शिकवलं. इथं बाप्तिस्मा 6 वाजता दिला. आता परत तो कुठं जायला म्हणतोय? परत 12 वाजता. काय? आता तुम्ही जे काम करताय स्वतः, म्हणजे ज्यांनी बाप्तिस्मा दिला, 12 वाजता शिकवलं आणि बाप्तिस्मा इथं दिला. पण शिकवत असताना यांनी तुमच्याकडून ऐकलं आणि म्हणून तर बाप्तिस्मा घेतला. आता यांचा जर बाप्तिस्मा झालाय तर यांनी सुद्धा काय करायचंय? ते शिकवायचंय की जे मी त्यांना शिकवलंय. येते का घड्याळ लक्षात? 12 त्यांना शिष्य करा, 6 त्यांना बाप्तिस्मा द्या आणि परत 12 काय करा? त्यांनी जाऊन इतरांना सांगणं गरजेचं आहे. आता हे चक्र लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून तिथं परत एकदा 19 वचन वाचा. 19 मध्ये काय म्हटलं? तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या व पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यास, ते सर्व त्यास, ते सर्व त्यास, सर्व. उद्या हे आज बाप्तिस्मा घेत आहेत, पण उद्या यांनी बाप्तिस्मा दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. आमेन म्हणा ना. काय माणसं, गरजेचं नाही राजीनामा द्या नोकरीचा, सगळे हे करा, ते नाही सांगत आहे. माझ्यासारखे फुल टाईम पाळक व्हा, याच्याबद्दल देवापाने सांगत आणि मी पण नाही सांगत आहे. प्रत्येक शिष्याचं हे कर्तव्य प्रियानो. तिथं ब्रॅकेटमध्ये कुठं दिलंय का कंसामध्ये ते पाळक होतील, हे रेव्हरंट होतील, ते बिशप होतील, ते सुवार्थिक होतील? अरे शिष्य आहेत ते सगळे. त्यांना हे सांगितलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून हे शिष्यांनी आज्ञापालन करणं गरजेचं आहे. मुद्दा हा चालला आहे, तुम्ही कशावर विश्वास ठेवताय? बाप्तिस्मा कशासाठी घेताय तुम्ही? तुम्ही तुमचं लग्न व्हावं ख्रिस्ती म्हणून घेताय? कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून ख्रिस्तीपणा पाहिजे, तिथं सर्टिफिकेट पाहिजे म्हणून घेताय? ते जगातले लोक काही सांगतील प्रियानो. तुमचा विश्वास काय आहे? तुमचं बायबल काय सांगते तुम्हाला? त्याकडे लक्ष द्या प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो की होय, पहिली गोष्ट प्रियानो आपण त्याच्यामध्ये पाहिली की परमेश्वराने वचनातून दाखवलं की आपण तारण गमावू शकतो. लोक जगातले म्हणतात नाही, जगातले म्हणजे दुसरे ख्रिस्ती लोक म्हणतील की नाही. दुसरा मुद्दा आपण पाहिला, बाप्तिस्मा कशासाठी घेतोय? कारण आपल्याला देवाने ही आज्ञा दिलेली आहे आणि त्याचं पालन आपल्याला करायचं आहे. बाकीचे लोक दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी ते बाप्तिस्मा घेतील. तिसरं प्रियानो कारण आहे, यांचा विश्वास. यांनी आता बाप्तिस्मा घेतला, पण यानंतर त्यांना पुढे जाऊन वचन तर शिकवायचंच आहे, पण वचनाबद्दल प्रियानो त्यांनी खास करून एक आज्ञा दिलेली आहे. पहिली तिमोथी त्याचा 3रा अध्याय, पहिली तिमोथी त्याचा 3रा अध्याय आणि 15 वचन कोणीतरी वाचा. पहिली तिमोथी त्याचा 3रा अध्याय. येस, पहिले तिमोथी 3रा अध्याय 15 वचन. तरी पण पौल तिमोथेला म्हणत आहे, लक्षात घ्या, तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला. कशावर भर दिलाय प्रियानो? पौल कशाबद्दल म्हणत आहे? मंडळीबद्दल बोलत आहे. तो म्हणत आहे तरी पण मला उशीर लागल्यास, जर तुला भेटण्यासाठी मला उशीर झालाच
तोपर्यंत तू काय करायचंय, मंडळीमध्ये जाऊन तिथं तुझी वागणूक तुला सुधरून घ्यायची आहे, किंवा तुला त्या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासाप्रमाणे जगायचं आहे. कुठं? घरी. घरी शब्द आला ना, कोणाच्या घरी ते नाही लिहिलं, पण देवाच्या मंडळीच्या घरी. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला प्रियानो? मंदिराला दर रविवारी येणं चुकवायचं नाही. आता काहीही झालं, या तिघांनीच नाही, सगळ्यांनीच प्रियानो. आणि म्हणून मगाशी मी ज्यांना विचारलं की किती जणांना बाप्तिस्मा झाला, त्या सगळ्यांनी. मग ज्यांचा बाप्तिस्मा लहानपणी झाला त्या सगळ्यांनी, ज्यांचा 15 वर्षाचा 20 वर्षाचा ज्यांचा बाप्तिस्मा झाला आहे त्या सगळ्यांनी. पौल म्हणत आहे त्यांना, तरी पण मला उशीर लागल्या, सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे, सत्याचा स्तंभ आणि पाया मंडळी आहे प्रिया. इथं सत्य म्हणजे सत्यच, असत्याला प्रियानो जागा नाही. आणि म्हणून आज भारतात मंडळांना त्रास दिला जातोय. का माहिती आहे का? कारण त्यांना सत्य आवडत नाही आहे. असत्य गोष्टी त्यांना सगळीकडे पसरवायच्या आहेत. त्यांचं जे असत्य आहे ते प्रियानो दाबलं जात आहे. कोणी दाबत नाही आहे, पण दाबलं जात आहे. कशामुळं? सत्यामुळं. सत्याला जागा वरते. कोणाचं त्या ठिकाणी प्रियानो, माझ्या शाळेचं होतं, मला माहिती आहे, सत्यमेव जयते. म्हणजे काय? सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजयच होणार आहे. कोणी विजय करून आणणार नाही. त्याच्यासाठी प्रियानो कोणी बंदुका हातामध्ये घेऊन, तलवारी हातामध्ये घेऊन, भाले हातामध्ये घेऊन भांडायला तयार होत आहे असल्या ह्याचं नाही आहे. सत्य नेहमी विजय होणार आहे प्रियानो. त्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न करा पण ते वरच येणार. मंडळांना आज तोडलं जात आहे प्रियानो. चर्च बिल्डिंग्सला आज बुलडोझर चालवलं जात आहे. कारण त्या लोकांना माहिती आहे इथं सत्य त्या ठिकाणी सापडते. हे लोक सत्याने वागणार आहेत आणि सत्याचा छळ होतो. आणि हिंदीमध्ये सत्याबद्दल अजून एक आहे, काय मी कधी कधी ते ट्रकवर वाचतो, मागे लिहिलेलं असतं ट्रकवर, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. ट्रकवर लिहिलेलं असतं. कधी कधी वाटतं खरंच काय माणूस चांगला आहे, पण तो नेहमी रॉंग साईडने चालवत असतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित कभी नहीं हो सकता. मंडळीचं ठिकाण, ही भक्तीचं ठिकाण स्तंभ आहे सत्याचा. पौल त्याला म्हणत आहे, मला जरी तुला भेटण्यासाठी उशीर झाला तरी तू काय करतो पर्यंत, तरी मला उशीर लागल्या, सत्याचा स्तंभ व पाया, स्तंभ आणि पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात. हे काय प्रियानो मंडळी? देवाचं घर. कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. कसं वागायचं आहे बाबा इथं? काही शिस्त, इथं बेशिस्तपणा नाही आहे. शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा शिस्त आहे. त्यांना तर त्या ठिकाणी प्रियानो देवाच्या काही गोष्टींचा संदर्भ नाही आहे, पण तरी ते म्हणतात नाही इथं शिस्त पालन व्हायला पाहिजे. मग आपण किती शिस्तीने वागलं पाहिजे प्रियानो? आणि म्हणून पौल पुढे देखील म्हणत आहे प्रियानो 16 वचनामध्ये, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. इथं काय होतंय प्रियानो? सत्याचा स्तंभ आहे आणि पाया आहे. इथं काय होतंय? भक्ती होते. आणि सुभक्तीचे रहस्य कसे आहे? निर्विवाद मोठे आहे. काय? तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. सुवार्ता जर सांगायची आहे ना तर इथं थोडक्यात सापडते सुवार्ता. थोडक्यात एवढ्याच मुद्द्यांना तुम्ही लोकांना जरी सांगितलं, 2-2 वाक्य जोडून, तुमच्याकडून सुवार्ता झाली. तुम्हाला गरजेचं नाही फार मोठमोठे उपदेश करायचे. इथं सुवार्तेसाठी प्रियानो
मार्क करून ठेवा पेन असेल तर. सुवार्ता. कोणाला बसमध्ये बसल्या बसल्या, कोणाला ट्रेनमध्ये, कोणाला कुठंही, एवढेच मुद्दे प्रियानो फक्त सांगा. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. हे सगळं मंदिरामध्ये या ठिकाणी सापडेल. आणि इथं प्रियानो याच्याबद्दलच बोललं जाईल, दुसरं काही नाही. आपल्याला मागच्या आठवड्यात एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेब, तुमच्या चर्चच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये एका नगरसेवकाने तुम्हाला मदत केली. म्हटलं हो, मदत केली, माहिती आहे. नाही, त्या माणसाने सांगितलं म्हणे त्याचा सत्कार करून घ्या म्हणून. म्हटलं हो, करू आम्ही सत्कार. तर ती व्यक्ती मला म्हणत होती, बाळासाहेब त्यांना तुम्ही चर्चमध्ये बोलवणार का? नाही नाही म्हटलं, त्यांनाच विचारा कुठं सत्कार करायचा आहे, आम्ही पंचमंडळ येऊन तिकडं येऊ आणि सत्कार करू त्यांचं, इथं नको. अहो म्हणे चर्चसाठी त्यांना इथं बोलवून. म्हटले हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. आम्ही आदर करतो, सन्मान करतो त्या माणसाचा की बाबा त्याने आम्हाला मदत केली. हां, त्याच्यामुळं थोडंसा अमाऊंट कमी झाला, पण सातत्याने परत आम्हाला अजून वर्षभर खूप पाठपुरावा करावा लागला, तेव्हा कुठं तो आकडा बराचसा खाली आला होता. आणि त्यामध्ये मग ब्रदर अमित थोरात यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली होती. सांगायचा मुद्दा आहे, हे राजकीय व्यासपीठ नाही आहे की जिथं राजकीय लोकांना बोलून सत्कार करायचा. कधी कधी व्हॉट्सॲपवर पाहतो मी, राजकीय पुढाऱ्यांचे बड्डे इथं साजरे केले जातात ह्या व्यासपीठावर. राजकीय पुढाऱ्यांचे बड्डे का? तर तो त्या मंडळीला सपोर्ट करतोय, तो त्या ठिकाणी काहीतरी फंड देतोय, तो काहीतरी कब्रस्तानाला पैसे देतोय. तो काय त्याच्या खिशातून देतोय का बाबा? हे ठिकाण देवाच्या गोष्टींसाठी आहे, दुसरं कुठलं नाही. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी म्हटलंय की सत्याचा स्तंभ आणि पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यामध्ये तुला राहायचं आहे. आणि इथं काय शिकवलं जातं त्याचं थोडक्यात वर्णन आहे. तुमचा विश्वास काय आहे मंडळीबद्दल? मंडळी कशासाठी? काही लोकांसाठी मंडळी फक्त बर्थडेसाठी आहे, काही लोकांसाठी मंडळी फक्त बाप्तिस्म्यासाठी आहे, काही लोकांना मंडळी फक्त समर्पण करायचं आपल्या मुलांचं, काही लोकांना वाटतं मंडळीमध्ये लग्न करायचं, काही लोकांना मंडळी फक्त प्रेतक्रियेसाठी एक कुठं तरी आपल्याला पाहिजे. अशा रीतीचा विश्वास मंडळीबद्दल आहे. आणि म्हणून कुठंतरी सभासद पाहिजे आपल्याला. तुमचा हा विश्वास आहे? नाही. बाकीच्या ख्रिस्ती लोकांचा विश्वास असू शकतो असा, पण चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये आज तुम्ही इथं बसलेले आहात, तुमचा विश्वास असा असता कामा नये. हा देवाच्या वचनाचा प्रियानो भाग आहे. आणि म्हणून ह्या गोष्टींकडे प्रियानो लक्ष देणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनाबद्दल देखील प्रियानो, काही लोकांना देवाचं वचन वाचत असताना असं वाटतं की हे माणसाने लिहिलेली गोष्ट आहे. पण देवाचं वचन हे सत्य आहे, माणसांच्या द्वारे देवाने लिहिलेलं आहे. काही लोक बायबलला प्रियानो म्हणतात याच्यामध्ये खूप त्रुटी येतो, याच्यामध्ये खूप चुका येतो. चुका असू शकतील, पण त्या थोडक्या आहेत. थोडक्या म्हणजे काय? माणसांच्या चुकीमुळे झालेल्या आहेत. सिद्धांतिक चुका कुठंच नाही आहेत, पण विश्वासाच्या चुका कुठंच सापडणार आहे. उत्पत्तीच्या पुस्तकापासून अगदी प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जा, विश्वास मात्र एकसारखा सगळ्यांकडून दिसत आहे. कारण ते देवाने दिलेलं वचन आहे. हां, आकडेमोड कुठंतरी होऊ शकते. इकडं काहीतरी एक आकडा वेगळा सांगितलं, इकडं आकडा वेगळा सांगितला गेलेला आहे, माणसाकडून तेवढं होऊ शकतात. पण देवाचं वचन हे मात्र सत्य आहे. आणि म्हणून पावलाला देखील प्रियानो काय म्हणतो तो, माझ्याबरोबर काढा, 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन. योहान 3:16 माहिती आहे तुम्हाला. योहान 3:16 लक्षात राहू द्या, पण फक्त 2 तिमोथी लावा तिथे. 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन. काय म्हटले प्रियानो? येस, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख कशासाठी आहे?
सद्बोध, प्रत्येक परमेश्वर प्रेरित हे पूर्ण किती पुस्तक आहेत? 66 पुस्तक आहेत. यातलं एकही वचन माणसाच्या बुद्धीने लिहिलेलं नाही आहे प्रियानो. परमेश्वराची प्रेरणा त्या माणसाला मिळाली आणि त्याने ते लिहून काढलेलं आहे प्रियानो. देवाची जर प्रेरणा मिळाली नसती तर मोशेला आदमाबद्दल माहीत नसतं, कारण मोशेने लिहिली आहेत पहिली 5 पुस्तकं. उत्पत्तीचं पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने प्रारंभी कसं सगळं काय घडवलं मोशेला कसं कळणार आहे? अरे कोणच नव्हतं तिथं. आदमाने हवेने कसं पाप केलं, सैतान काय बोलला, याचा सगळा वृत्तांत मोशेच्या सुपीक डोक्यातून आलेला नाही आहे. माणसाचं सुपीक डोकं चालणारच नाही प्रियानो. अब्रामाने काय केलं, लोटाबरोबर कसं त्याचं वाद झाला, अब्रामाला कसं वचन दिलं, मोशेला कुठून कळालं हे सगळं? आणि अब्रामाला प्रियानो जे सांगण्यात आलेलं आहे ते अस्तित्व, कनान देश, दुधामधाचा देश, आजपर्यंत तो तिथं आहे. आणि त्याच जागेसाठी कालपासून लढाई सुरू झाली आहे परत. आजच्या दिवसापर्यंत तो देश अस्तित्वात आहे. मोशेच्या डोक्याने ते लिहिलं असतं ना तर तो देश आणि हे त्याचा ठाव ठिकाणाच लागला नसता. भारतामध्ये प्रियानो जेवढे दुसरे काही धर्म आहेत ते खूप काही गोष्टी सांगतात, पण ऐतिहासिक पुरावे कुठंच सापडत नाहीत. मोठमोठे धर्म आहेत पण ऐतिहासिक पुरावे कुठंच सापडणार नाहीत. बायबल तसं नाही आहे. बायबल तसं नाही आहे. या बायबलमध्ये भाषेचा उगम कुठून झाला दुसरा कुठलाही धर्म सांगणार नाही प्रियानो. भाषा कुठून निर्माण झाल्या कोणी सांगू शकणार नाही. बायबल तुम्हाला सांगू. आणि बायबल का सांगेल? हे मोशेने लिहिलेलं आहे. अरे त्याच्या डोक्यामध्ये काय कम्प्युटर बसवला होता, AI बसवला होता? नाही, देवाने त्याच्या आत्मेने प्रेरणा देऊन त्याच्याकडून लिहून घेतलं हे सगळं. उत्पत्तीचं पुस्तक आणि मोशे येतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये प्रियानो. अरे पण उत्पत्तीचे 50 अध्याय आहेत. त्या 50 अध्याय कुठून लिहिले याने? देवाच्या आत्मेने प्रेरणा मिळाली. आणि म्हणून प्रियानो तिथं म्हटलेलं आहे प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध आहे, दोष दाखवणं आहे. नुसतं दोष दाखवणं नाही, त्याच्यामध्ये सुधारणूक आहे, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे ते. अरे रोज तुम्हाला ते वाचणं गरजेचं आहे. ते फक्त रविवारी वाचण्याचं पुस्तक नाही आहे, ते दर दिवशी वाचायचं आहे. दर वेळेला आत्म्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून त्याच्यामधून तो म्हणत आहे सद्बोध मिळेल, दोष दाखवणं होईल, सुधारणूक होईल, नीतिशिक्षण मिळेल, याकरता उपयोगी आहे. आणि हे सगळं करून काय होणार आहे? 17 वचनामध्ये त्याचं कारण दिलेलं. 17 वचन काय आहे? यासाठी देवाचा भक्त, देवाचा पाळक, देवाचं रेव्हरंट, देवाचा बिशप हाच फक्त कसा होईल? मग तो भारी भारी संदेश देईल बरं का. बाकीच्यांनी फक्त ऐकत बसायचं असं आहे का? कोणाबद्दल म्हटलंय? देवाचा. कोण आहे ते देवाचं भक्त? देवाचा भक्त कोण आहे? इथं उभा राहिलेला आहे. बाकी सगळे पापी हो. तुम्ही सगळे पापी आहे, मी एकटा भक्त आहे असं आहे का? भक्त म्हटलेलं आहे, भक्त. अरे नवीन एखादा आज मंडळीमध्ये आला, दुसऱ्या प्रियानो बाहेरून ख्रिस्तीतर ह्याच्यातून, तो सुद्धा प्रियानो उपासना करायला लागला, तो भक्त आहे. तुम्ही एखाद्याला सुवार्ता सांगून त्याने विश्वास ठेवला, तो सुद्धा भक्त आहे. आणि त्या माणसाच्या जीवनात मग स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, तरुण असो, तरुणी असो, त्याच्या जीवनामध्ये त्याला दोष दाखवणे आहे, त्याला सद्बोध मिळाला आहे, त्याला सुधारणूक होईल, त्याचे नीतिशिक्षण मिळेल आणि त्याचं जीवन बदलून जाईल.
हा धर्मपरिवर्तन करण्यासाठी लोकांचं प्रियानो करण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला नाही किंवा बायबल दिलेलं नाही आहे. त्या माणसामध्ये प्रियानो बदल होतील. इथं कुठं धर्मपरिवर्तनाच्या गोष्टी दिल्यात का? नाही दिलेल्या प्रियानो. देवाची स्तुती असो, मागच्या महिन्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय आला प्रियानो की ख्रिस्ती लोक जर बायबल देत असतील तर ते धर्मपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहेत असं नाही. हायकोर्टाचा निर्णय प्रियानो हा. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना इतर लोकांना नवीन करार तुम्ही देत आहात तर हमखास त्यांना द्या, पण समजावून सांगून द्या. तुम्ही काय त्यांचं धर्मपरिवर्तन करताय असं बिलकुल नाही प्रियानो. आणि घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे. तुम्ही तुमचा विश्वास तुम्ही स्वतः बाळगू शकता, तुम्ही इतरांना तुमचा धर्म सांगू शकता. घटनेचा अधिकार आहे प्रियानो. बाकीचे ख्रिस्ती लोक काय विश्वास ठेवत आहेत, बाकीच्या मंडळ्या काय विश्वास ठेवतात, मला त्याचं काही घेणं देणं नाही. तुमचा विश्वास काय आहे? बायबल कशासाठी आहे प्रियानो? आज आपला तोच प्रश्न चालू आहे. आपण बायबल कशासाठी? एक शेवटचा यामधला मुद्दा प्रियानो, काही लोक वेगवेगळ्या रीतीने आज त्याला म्हणतील नीतिशास्त्र किंवा नीती शिक्षण आहे. आता पाप म्हटलं जात नाही. कुटुंब व्यवस्थेमध्ये भगदाड पाडलेलं आहे. एक माणूस 2 स्त्रियांबरोबर लग्न करू शकतो. ते म्हणतात त्याची गरज आहे ती. पहिली पत्नी त्याला त्या ठिकाणी साथ देत नाही आणि म्हणून त्याला दुसरी पत्नी करावी लागली. बायबलच्या दृष्टिकोनातून याला पाप म्हटलेलं आहे. संबंध ठेवणं, ते म्हणतात नाही सध्या ओपन कल्चर आहे. अहो कुठं जुन्या विचारांचे तुम्ही? समाज काय किती प्रगती करत चाललेला आहे. आणि स्त्री पुरुषांनी अशा रीतीने लग्नाबाहेर संबंध ठेवले तर काही हरकत नाही. बायबल त्याला पाप म्हणतंय प्रिया. बायबल त्याला पापच म्हणेल, ते शेवटपर्यंत पापच राहील. ज्या ज्या गोष्टींना प्रियानो बायबल पाप म्हणतंय, आजच्या काळामध्ये शब्द बदलत चाललेला आहे समाज. त्याला व्यसन म्हणत नाहीत काही वेळेला. व्यसनाचा अर्थ त्यांनी बदलून टाकलेला आहे. आज प्रियानो सैतान इतका ॲक्टिव्ह झालेला आहे कारण त्याला माहिती आहे त्याचा शेवट जवळ आलेला आहे. आणि जगामध्ये जेवढं काही त्याला प्रियानो उत्माच करता येईल त्याच्या प्रयत्नामध्ये तो लागलेला आहे. आणि म्हणून देवाचं जे खरं वचन आहे, ज्याला आपण म्हणतो सद्बोध देणं, नीतिशिक्षण देणं, बोध करणं आहे, सुधारणूक करण्यासाठी आहे, त्याकडे प्रियानो लोकांचं डायव्हर्ट करायला लागलेलं आहे. लक्ष विचलित तो करायला लागलेला आहे. पण बायबल ज्याला पाप म्हणतं प्रियानो, ते पापच म्हटलं जाईल. कदाचित काही वेळेला आपल्याकडे वेगवेगळ्या रीतीने शब्द वापर, पण मला महत्त्वाचा मुद्दा एक सांगायचा आहे. वचन आपण काढूया प्रियानो. 1 योहान 3 अध्याय आणि 4 वचन. 1 योहान 3 अध्याय. येस, पुढे. ओके, थँक्यू. वचन काय म्हटलं? जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मानवाचं रूप धारण करण्यासाठी प्रियानो 2000 वर्षापूर्वी तो आलेला आहे. पण काय आहे? फक्त माणसामधून पाप बाहेर काढण्यासाठी, पापापासून मुक्ती मिळण्यासाठी, पापाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी तो जगात आलेला आहे.
तो दुसऱ्या कशासाठी आला नाही प्रियानो. तो काय धर्म स्थापन करायला आला नाही. तो काय बाप्तिस्मा देण्यासाठी आलेला नाही आहे. तो तुमचे प्रियानो लग्न कार्यासाठी, तुमच्या मुलाबाळांचं आशीर्वादित जीवन जगण्यासाठी, तुम्हाला भरपूर पैसा आणि यश देण्यासाठी तो जगात आलेला नाही आहे. तो जगात एकच गोष्टीसाठी आलेला आहे आणि नेमकी तीच गोष्ट जगातले लोक आज बाहेर काढत आहेत प्रियानो. तो पाप काढण्यासाठी तो जगात आलेला आहे, पापापासून दूर होण्यासाठी. आणि म्हणून वचन प्रियानो त्या ठिकाणी, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. जर येशू ख्रिस्त जगात आला तर त्याच्यामध्ये सुद्धा पाप नव्हतं आणि म्हणून कुमारीच्या पोटी त्याला जन्म घ्यावा लागला प्रियानो. जर तो स्त्री पुरुषाच्या संबंधातून जर जगात आला असता तर आपल्यासारखंच पाप त्याच्यामध्ये पण आलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. देवाला ती योजनाच नव्हती. लोक काय म्हणतात प्रियानो मला माहीत नाही. बाकीच्या मंडळ्या काय बोलतात त्याकडे लक्ष देत नाही मी. पण बायबल मला हे शिकवतं, प्रभू येशू ख्रिस्त पाप हरण करण्यासाठी, काढण्यासाठी तो जगात आला. त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रियानो पुढं म्हटलेलं आहे, त्याच्या ठाई पाप नाही आणि जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याला पाहिले नाही आणि ओळखलं सुद्धा नाही. ते जो पाप करत राहतो तारण गमावू शकतो, स्वर्ग थोडक्यात जाऊ शकतं त्याचं. थोडक्यात स्वर्ग चुकला असं प्रियानो आपल्याबद्दल स्वर्गात वाक्य बोललं जाऊ नये. 2 बोटांनी स्वर्ग हुकला हो त्याचा. 2 बोटं, फक्त अंतर 2 बोटांचं होतं. 2 बोटांनी गेला तो, खाली पडला. म्हणजे काय, त्या स्टेजला तो आलाच नाही. बाकी खूप काही केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्ताचं काय याच्यावर म्हणणं? मत्ती कृष्ण वर्तमान काढा. सातवा अध्याय 21 वचन. ओके, पुढे. ओके, प्रभू काय म्हणत आहे? प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचाच स्वर्गात प्रवेश होणार नाही. लोक काय म्हणतील? प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्त्व कृत्य केली, तुझ्या नावाने बाप्तिस्मे पण दिले. पण प्रभू त्यांना काय म्हणणार आहे? मला तुमची कधीच ओळख नव्हती. ओळखच नव्हती बाबा. तुम्ही कशी काय करत होते? कोणीतरी कोणाच्या नावाने तरी डमी पेपर लिहितो आहे का नाही? आय कार्ड बनवतो, कोणाच्या तरी नावाने मतदान करून येतील आता काही लोक, कोणाच्या तरी नावाने बँकेतून पैसे काढतील. सगळं जगात सगळं काय होईल आणि कोणी धरला पण जाणार नाही. पण इथं मात्र असं काही फिल्टर बसवलेलं आहे की कितीही काम करा आणि प्रभूजी प्रभूजी म्हणा, तो म्हणतो मला तुमची ओळखच नव्हती. थोडक्यात आयुष्यभर केलं पण 2 बोटांनी स्वर्ग चुकलेलं आहे. बाकीच्या मंडळ्या काय करतात? आपण काय करतो? डोळे ठेवून प्रियानो पहा, लक्ष द्या, आपला विश्वास काय आहे? बाकीचे लोक करतात
तुम्ही कदाचित म्हणताल अहो पाळक साहेब तिकडं पण असंच चालतं, सगळीकडंच आहे. सगळीकडं असेल, इथं नाही आहे. सत्याचा स्तंभ आणि पाया, या मंडळीचा पाया आहे. आपण दुसऱ्या गोष्टींना वाव देत नाही, प्रिय, खपूनच घेणार नाही. हा विश्वास आज मंडळीचा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्याला पाप म्हटलेलं आहे ते पापच आहे. आणि ज्याच्याबद्दल प्रियानो परमेश्वराने सांगितलेलं आहे, ज्या गोष्टी प्रियानो आपण पाहिलेल्या आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपलं पतन होऊ शकतं, स्वर्ग गमावू शकतो. बाप्तिस्मा जो आहे तारण प्राप्तीसाठी आहे. पुढे प्रियानो आपण म्हटलं स्थानिक मंडळी दर रविवारी आपल्याला भक्तीमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रियानो देवाचं वचन सदोदित वाचणं गरजेचं आहे. आणि शेवटचा भाग त्याच्यामध्ये आहे पाप पापच आहे. जगातले लोक त्याला नाव बदलतील, पण शेवटी पापच आहे. आपला विश्वास काय आहे? आपल्या मंडळीचा विश्वास काय आहे? तुमचा स्वतःचा विश्वास काय आहे? आपण आपल्या घरामध्ये हा विश्वास बाळगतो का? याला बगल दिलेली प्रियानो? कुठंतरी आपण त्या ठिकाणी म्हटलं नाही हरकत नाही, सगळेच करतात, करून जाऊ दे, असं म्हटलं नाही. परमेश्वर आज तुमच्या माझ्या पापांसाठी जगात आलेला आहे. वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. तो कुठल्याही असत्य गोष्टी स्वीकारत नाही, आजसुद्धा स्वीकारणार नाही. आणि स्वर्गात गेल्यानंतर तर असत्याला जागाच नाही आहे. फक्त जे सत्य आहे ते स्वर्गात जाईल. आपलं आत्मपरीक्षण करूया प्रियानो, प्रार्थना करूया. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्ही या ठिकाणी जे काही गोष्टी पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या रीतीने प्रभू वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. वचनाने जलस्नान करून प्रभू तू आम्हा प्रत्येकाला खरोखर आज आमच्या विश्वासाबद्दल, आमच्या ख्रिस्ती जीवनाबद्दल पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करण्यासाठी सहाय्य केलेलं आहेस. आज आमचा विश्वास आहे, आम्ही जरी काही वर्षांपूर्वी तुझ्या नावाचा बाप्तिस्मा घेतला, परिवर्तन झालं, परंतु प्रभू आज देखील तू आमच्याबरोबर बोलत आहेस, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आजही प्रभू तुझी प्रिय मंडळी, विश्वासणारे लोक तुझ्या वचनावर, पवित्रतेच्या मार्गावर ते चालत आहेत. काही जण कमी पडत असतील, परंतु प्रभू त्यांना शहाणपण बुद्धी दे की त्यांनी पापामध्ये खितपत पडू नये, परंतु ते कबूल करून सोडून द्यावं आणि खरोखर नव्याने तुझ्या पवित्रतेच्या मार्गामध्ये तुला आवडेल वचनाप्रमाणे आम्ही पवित्र आणि ख्रिस्ती चांगलं जीवन जगण्यास सहाय्य कर. प्रभू आम्ही आठवण करतो, आज कितीतरी लोक आहेत की या गोष्टींना प्रभू ज्यांनी झुगारलेलं आहे, परंतु प्रभू आज त्यांचा देखील प्रभू नाश होऊ नये, परंतु ते देखील आत्मे वाचवले जातील. असे लोक प्रभू कदाचित आमच्या या ठिकाणी प्रभू भक्तीमध्ये किंवा प्रभू या मंदिरामध्ये प्रभू असतील, समाजामध्ये असतील, नातेवाईकांमध्ये असतील, इतरही कुठले तरी प्रभू लोक असतील, परंतु प्रभू आत्म्याने त्यांना शहाणपण दे, बुद्धी दे. आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत ज्या 3 जणं प्रभू आज तुझ्या नावाने बाप्तिस्मा घेणार आहेत. खरोखर स्वर्गामध्ये त्यांच्या नावाने जयघोष होत आहे, आनंद व्यक्त केला जात आहे. तुला धन्यवाद म्हणून प्रभू ते करत आहेत. प्रभू तुझी स्तुती असो म्हणून तो प्रभू स्वर्गदूत देखील प्रभू आज तुझं गौरव करत आहे. हे कुठल्या मनुष्याचं प्रभू परमेश्वर कार्य नाही, हे त्यांचं स्वतःचं देखील कार्य नाही, परंतु प्रभू हे तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आणि इथून पुढे प्रभू त्यांच्या जीवनामध्ये या आत्म्याचं वर्चस्व सदैव राहील. तुझा पवित्र आत्मा त्यांना इथून पुढच्या दिवसामध्ये देखील सहाय्य करेल. ये प्रभू, पुढचा विधी आम्ही सर्व काही तुझ्या पवित्र हातात देतो. तू आमचा चालक, मालक हो, मार्गदर्शक हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणतो आहे बापा. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर जमा असते आणि जसे आमच्या ऋण्यासून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आणि विशेष करून यावेळेला सागर, प्रांजल, मृणाल यांच्यावर सदा सर्व काळ असो.